सध्याला कथावाचक, प्रवचनकर्ता अनिरुद्ध आचार्य यांचं स्टेटमेंट खूप मोठ्या स्वरूपामध्ये व्हायरल होत आहे, ट्रोल पण होत आहे, त्याच्यावरती टिप्पणीसुद्धा केली जात आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाला सामोरं जावं लागत आहे त्यांना. खरं तर अनिरुद्ध आचार्य हे काय बोललेले आहेत हे आपण ऐकलं तर लक्षात येईल. त्यांनी काय बोलले आपण पहिल्यांदा ऐकूया. हमने बोला कि लिव इन में रहना गलत है, तो हमारा क्या कर रहे हैं लोग? विरोध. क्यों? क्योंकि सत्य नहीं, इस कलयुग में आप सत्य नहीं बोल सकते. कलयुग में आप वैश्या को वैश्या नहीं कह सकते. वो है तो वैश्या, पर सुनना चाहती है कि मैं सती साबित करूं. आणि त्यांनी या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की सध्याला लिव्हिंगमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तींबद्दल बोललं तर विरोध केला जात आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याला आपण चांगलं म्हणावं का, अशा स्वरूपाची चर्चा आहे. आणि इतकंच नव्हे तर सध्याला मुलींचं जे काही वर्तन आहे, वागणं आहे, त्या संदर्भामध्ये जर विचार करायला गेला, एक चांगली स्त्री आहे, पतिव्रत स्त्री आहे आणि एक अशा स्वरूपाची स्त्री आहे की समाजामध्ये तिच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही. तर तराजूमध्ये जर त्यांना जर आपण तोललं तर दोघांचं पण एक होईल का, असं बोलले ते. वेश्येला वेश्या म्हणू नये तर काय म्हणावं हे पण बोलले. तर त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल होत आहेत आणि अनिरुद्ध आचार्य हे टीकेचे धनी बनलेले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा.